माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज मी शेंगदाणा बघा भाजीला आपल्याला काही नसलं आम्ही याला शेंगदाण्याचं पिठलं म्हणतो. कोणी कुठं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नाव आहे त्याला. अर्धी वाटी शेंगदाणे घेतले, थोडे लसूण आणि मिरच्या घेतल्या, हे जिरे आणि आपल्या आवडीप्रमाणे आपण मीठ टाकणार आहोत. हे बघा कधी भाजीला आपण नसलं पटकन आपण हे करू. आम्ही याला शेंगदाणे पीठ हे भाजीबरोबर भाकरीबरोबर खूप सुंदर लागतं खायला. टेस्ट पण छान येते त्याची. आणि काय पाट्याला वाटायचं नसलं तर पाटा आपल्याकडे मिक्सरमधली मी असं काढून घ्यायचं. बघा मी मिक्सरमधून काढलं त्याला, असं छान बारीक वाटून घ्यायचं. सरभरीत वाटायचं, जास्त बारीकही नाही वाटायचं. खूप छान होतं ते, टेस्टही लागते छान त्याची. काही भाजी नसलं तर कोणी झिरकं असं काही म्हणतं. आमच्याकडे शेंगदाण्याचं पिठलंच म्हणतं याला. खूप छान लागते ते. माझ्या मुलाला खूप आवडतं ते. त्यासाठी मी आता हे करणार आहे, तर मला दाखवते मी. हे मिक्सरमध्ये छान वाटून घेतलं. छान त्यात कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकला होता. त्याच्यात मी थोडी मोहरी टाकते. मोहरी तडतडली का आपण त्याच्यात थोडीशी हळद टाकणार आहोत. जास्त साहित्य पण लागत नाही याला. आणि आपल्या आवडीप्रमाणे पातळ किंवा थोडंसं घट्ट, कसं पण ते पातळ छान लागते, घट्ट नाही छान लागत. बघा आता छान आता मी हे करून घेतलं आणि हे टाकते मी आता मस्त. जास्त पातळ पण नाही करायचं, जास्त शिजतच तिथे एका 2 उकळीच भाजी होऊन जाते त्यावरती. बघा आम्ही शेंगदाण्याचं पिठलं म्हणतो. मस्तपैकी उकळतं ते आता. इकडं शिरीला मी आप्पे केले. बघा असे आप्पे पण असे केले मी. थोडे 2 वाटी तांदूळ, 1 वाटी डाळ, असा प्रत्येक डाळी अर्धी वाटी टाकल्या आणि मग ते रात्री भिजू घातलं. दुपारी ना आता रात्रीचं हे होतं. बघा ते छान खर्च झाली आप्पे. सगळे छान झाले, पटपट निघतात ते. बघा आता याला असं उकळी येते मस्तपैकी. आता सुंदर कलर झालं आहे. हे जास्त असं शिजून घट्ट होतं. आता हे बघा आप्पे पण झाले आहे. तसं मुलांमधून नाश्ता पाहिजे असा. हे बघा असं छान झालं. त्यात मी मिक्सरमध्ये काढतानाच मीठ टाकलं होतं. मस्त झिरकं तयार झालं आपलं शेंगदाण्याचं पिठलं होतं आहे आता. बघा आता मस्त त्याला उकळी येईल आता छानपैकी. बघा आता उकळी कुठं काय द्या. कधी कंटाळा आला, कधी भाजीला पटकन नसलं आम्ही पटकन करून टाकतो. आणि पाट्याला वाटून तर खूप सुंदर